नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि सध्या भारत आणि इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच चालू आहे आणि ती टेस्ट मॅच जेव्हा चालू होती ना, त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एक वेगळीच टेस्ट मॅच चालू होती. का माहितीये का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक टेस्ट मॅच चालू आहे. टेस्ट मॅच म्हणजे काय असतं? 2 टीम आहेत, प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांच्या आणि जी टीम बॉलिंग करते त्या टीमला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या सगळ्या विकेट पाडायच्या असतात. टेस्ट मॅच हा विकेट्सचा गेम आहे. ज्या पद्धतीने तुम्ही टेस्ट मॅच मध्ये लवकरात लवकर विकेट घ्याल तेवढा तुम्हाला फायदा होतो आणि तुम्ही टेस्ट मॅच जिंकू शकता. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या 2 टीम म्हणजे कोण? एक आहे सत्ताधारी आणि दुसरे आहेत विरोधक. आणि विरोधक हे टप्पून आहेत सत्ताधाऱ्यांच्या विकेट्स घ्यायला. आणि पहिली विकेट पडलेली आहे आधीच धनंजय मुंडेंच्या रूपानं. आणि दुसरी विकेट आता कदाचित कोकाटेंची असू शकते. जास्त गॅप नाही मिळालाय, लवकरात लवकर विकेट मिळते दुसरी. आणि अशा पद्धतीने एक 2-4 विकेट जर त्यांनी काढल्या, सरकार कुठेतरी गोत्यात येण्यासारखं काम होऊ शकतं. कारण की सरकारवरचा अविश्वास जनतेमध्ये निर्माण होतोय मित्रांनो. जशी जशी विकेट पडेल तसा तसा तो अविश्वास वाढत जाईल. आणि टेस्ट मॅच सारखंच हे राजकीय टेस्ट मॅच सध्या चालू आहे. विरोधक चांगल्या पद्धतीनं बॉलिंग करतायत. काही खेळाडू असे आहेत ज्यांना पिचवर प्रॉपरली टिकता येत नाहीये. तुमची एक छोटीशी चूक आहे ना, तुमचं राजकीय अस्तित्व संपू शकते. सध्याच्या जी टेस्ट मॅच चालू आहे ना, त्या टेस्ट मॅच मध्ये काय झालं की पंत थोड्या काळासाठी इंजुरीमुळे बाहेर गेला, पण तो परत आला. आणि तसंच काही महाराष्ट्राच्या राजकीय टेस्ट मॅच मध्ये सुद्धा होणार आहे. ती टेस्ट मॅच असते ती 5 दिवसाची असते मित्रांनो, आणि ही टेस्ट मॅच आहे ती 5 वर्षाची आहे. आणि 5 वर्ष तुम्हाला खेळावं लागेल. काही खेळाडू पिचवर जास्त वेळ टिकत नाहीत, त्यांना बाहेर काढा. त्यांच्या काही चुका असतील तर ते नक्कीच गेले पाहिजेत. काल टेस्ट मॅच बघत असताना माझ्या डोक्यामध्ये ती जी राजकीय टेस्ट मॅच चालू होती ना, ती मला जास्त मजेशीर वाटत होती. आणि अजून किती विकेट्स पडतायत, काय पडतायत ते बघत राहू. धन्यवाद.